माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आपल्यासोबत आहेत। कराड साहेब, सध्या संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा गाजतोय। बरेच जण म्हणतात की ही कबर उकरून टाकली पाहिजे, तर काही जण म्हणतात की इतिहास जर सांगायचा असेल तर ती कबर ठेवावी लागेल। तुमची काय भूमिका आहे? छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जुलमी राजा औरंगजेबाची कबर आहे आणि या जुलमी राजा औरंगजेब यांनी धर्मवीर संभाजीराजे यांचा अत्यंत दुर्दैवी आणि छळून खून केला होता, मारलं होतं त्यांना। अशा प्रकारे सर्व हिंदू बांधवांची भावना आहे की ती कबर इथं संभाजीनगर शहरामध्ये नसावी आणि अर्थात एक हिंदू समाजातील एक नागरिक म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून आमचंसुद्धा मत आहे की त्याची कबर इथं नको आहे। पण सध्या ESI म्हणजे केंद्रामध्ये सरकार आहे, प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ESI आणि सेंट्रल बोर्ड आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, म्हणून केंद्र असेल राज्य असेल या ESIला प्रोटेक्शन द्यायचं कामसुद्धा सरकारचंच असतं, ह्याचीसुद्धा जाणीव आम्हाला आहे। म्हणून अशा द्विधा परिस्थितीमध्ये आहे, तरी पण एक विचार जर म्हणला तर ही कबर आम्हाला नको आहे। पण कृती म्हणलं तर ही कबर तिथं असल्यामुळे सरकारसुद्धा त्याला प्रोटेक्शन देते, असं मी कालच पेपरमध्ये वाचलो। अशी द्विधा भूमिका आहे। पण मग तुमच्याच जे विश्व हिंदू परिषद आहे ते म्हणतात की जर ही कबर हटवली नाही गेली तर या कबरीची आम्ही बाबरी करू। तो विश्व हिंदू परिषद ही मोठी संघटना आहे, अगदी विश्व म्हणजे विश्वातली मोठी संघटना आहे, तर तो त्यांचे पदाधिकारी ठरवतील। पण एक सरकार म्हणून त्यांना सध्या तरी प्रोटेक्शन दिलेलं ह्याची मला कल्पना आहे। दुसरा मुद्दा, संजय राऊत आज बोलले नागपूरच्या दंगलीवरून त्यांचे काही वक्तव्य समोर आलेत। ते म्हणतात की हे सरकार मनोरुग्ण आहे। सरकार मनोरुग्ण असू शकत नाही। सरकारामध्ये बरेच नेते आहेत आणि बरेच चांगलं काम करत आहेत, पण संजय राऊत मात्र नक्कीच मनोरुग्ण आहेत। रोज त्यांची बडबड ऐकून महाराष्ट्र कंटाळलेला आहे। काही वैफल्यातून ते बडबड करत आहेत। आता राज्य हातात नाही आहे, केंद्रात तर काहीच नाही आहे आणि कशीबशी आता राज्यसभेची खासदारकी आहे, ती काही दिवस राहील, पुन्हा काही नाही, त्यांना आणखी जास्त वैफल्यातून ते बडबड करतील। त्या बडबडला काही अर्थ नाही। दुसरा, त्या नागपूर दंगलीचा आरोपी जो आहे तो प्रशांत कोरटकर असं सांगतायत, असं सांगितलं जातं, संजय राऊत म्हणतात, आणि ते म्हणतात की हा कधीही भाजपच्या ऑफिसमध्ये किंवा वर्षा बंगल्यावर सुद्धा सापडू शकतो। हे चुकीचं वक्तव्य आहे, कारण प्रशांत यांनी जे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात केलेलं आहे तो महाराष्ट्रातले 13 कोटी 15 कोटीची जनता आहे, कुणालाही सहन होण्यासारखं नाही आहे। म्हणून त्याला शासन असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी कधीही त्याला माफ करणार नाही आणि त्याला आज न उद्या शिक्षा भोगावी लागेल। जे सरकारी नियमाप्रमाणे, कोर्टच्या नियमाप्रमाणे जे असेल ते त्याला भोगावंच लागेल। तर होते भागवत कराड यांनी संजय राऊत हेच मनोरुग्ण असल्याचं या ठिकाणी वक्तव्य केलं आहे। कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।